नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन सिरीज ध्येयवर्दी यामध्ये. पोलीस भरती 2024 या अनुषंगाने आपण ध्येयवर्दी ही सिरीज चालू करत आहोत. यामध्ये आपलं टार्गेट असणार आहे 90+ मार्क रिटर्नसाठी. त्याच अनुषंगाने आज आपण भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत. यामधील भाग 1 हा आज आपण पाहत आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, त्यावरील असणारी धरणे आणि जलाशय तसेच महत्त्वाचे जे काही प्रकल्प आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला नोट्स आहेत त्या PDF स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असतील. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. तिथून तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला. यामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील नद्या, धरणे, जलाशय आणि प्रकल्प. प्रथमतः आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नदी, त्यावरती असणारे धरण आणि त्यावरती असणारे जलाशय. यामध्ये आपल्याला पोलीस भरतीचा तुम्ही कोणताही जिल्हा घेतला तर कमीत कमी एक प्रश्न तरी पाहायला मिळतोच. ह्या नोट्स तुम्ही अगदी तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत, म्हणजे तुमचा 1 मार्क हा हक्काचा होणार आहे. तर पहा, आपण पाहत आहोत नदी. नदी आहे प्रवरा आणि त्यावरती धरण आहे भंडारदरा. जलाशयाचं नाव आहे ऑथर लेक, यालाच विल्सन डॅम सुद्धा म्हणतात. गोदावरी नदी ही एक प्रसिद्ध नदी आहे महाराष्ट्रातील आणि यावरती धरण आहे जायकवाडी धरण. यावरती जलाशय जो आहे तो आहे नाथसागर जलाशय. त्यानंतर मोसी नदीवरती तुम्हाला वारेसगाव धरण पाहायला भेटेल आणि याच्या जलाशयाचं नाव आहे वीरबाजी पालसकर जलाशय. वेळवंडी नदीवरती तुम्हाला भाटघर धरण पाहायला मिळेल आणि याचं नाव आहे येसाजी कंक जलाशय. हा आपल्याला भाटघर धरणवरती पाहायला मिळतो. भोगावती नदीवरती राधानगरी हे धरण आहे आणि हे सुद्धा एक प्रसिद्ध धरण आहे महाराष्ट्रातील आणि यावरती तुम्हाला लक्ष्मी सागर जलाशय पाहायला मिळेल. अंबी नदी, यालाच मुठी नदी सुद्धा म्हणून ओळखलं जातं, यावरती तुम्हाला पानशेत धरण पाहायला मिळतं आणि इथे जो जलाशय आहे त्याचं नाव आहे तानाजी सागर जलाशय. दूधगंगा नदीवरती दूधगंगा धरण आहे आणि येथील जो जलाशय आहे त्याचं नाव आहे राजश्री शाहू सागर जलाशय. त्यानंतर पेंच नदी जी आहे तिथे तुम्हाला तोतला डोह हा जलाशय पाहायला भेटेल आणि इथे तुम्हाला मेघदूत जलाशय जो आहे तो तोतला डोह धरणावरती पाहायला भेटतो. आता इथे आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारतात तर ते विचारतात की कोणत्या नदीवरती कोणते धरण आहे. समजा त्यांनी विचारलं आहे गोदावरी नदीवर कोणते धरण आहे, तर तिथे आपल्याला जायकवाडी हे उत्तर असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्यांनी जलाशय दिला तानाजी सागर जलाशय कोणत्या नदीवरती आहे किंवा कोणत्या धरणावरती आहे, तर तिथे तुम्हाला अंबी नदी किंवा अंबी नदी ऑप्शन नसेल तर मुठी नदी आणि पानशेत धरण हे त्याचे उत्तर असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पहा, कोयना नदी जी आहे तिथे तुम्हाला कोयना धरण पाहायला भेटेल आणि यावरती शिवाजी सागर हा जलाशय पाहायला मिळेल. भीमा नदीवर उज्जैनी धरण आहे आणि यशवंत सागर हा जलाशय आहे. कुकडी नदीवरती माणिक डोह धरण आहे आणि शहाजी सागर हा जलाशय पाहायला मिळतो. आता पहा, इथं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं की शिवाजी सागर, शहाजी सागर किंवा राजश्री शाहू सागर हे जलाशय आहेत, तर ते अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही वाचायचे आहेत. दूधगंगा नदीवरती तुम्हाला दूधगंगा धरण पाहायला मिळतं आणि इथं राजश्री शाहू सागर हा जलाशय तुम्हाला पाहायला भेटेल. ते आता हे चुकलेलं आहे पहा, परंतु तुम्ही ते करेक्ट करून घेऊन वाचायचं आहे. त्यानंतर पुढील आहे नदी, नदीवरील धरण आणि ते कोणत्या ठिकाणी म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळतं. तर पहा, भातसा नदी जी आहे ही भातसा धरण आहे शाहूपूर येथे आणि हे आहे ठाणे जिल्ह्यात. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये वैतरणा नदीवरील मोडक सागर धरण आणि सूर्या नदीवर धामणी हे धरण सुद्धा ठाणे या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं. सिंदफणा नदी जी आहे त्याचबरोबर बिंदुसार नदी ह्या दोन नद्यावरील जे धरण आहेत हे तुम्हाला बीड जिल्ह्यात पाहायला मिळतात. त्यानंतर पहा, सिंदफणा नदी जी आहे त्यावरती माजलगाव हे धरण आहे. बिंदुसार नदीवरती बिंदुसार धरण आहे. वेळवंडी नदी जी आहे इथे तुम्हाला भाटघर धरण हे पाहायला मिळतं आणि हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे.
त्याचबरोबर पुणे या जिल्ह्यामध्ये मोसी नदीवरती वारसगाव धरण, मुठा नदीवर खडकवास धरण, नीरा नदीवर वीर धरण हे तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर घोड नदीवर ढिंबे धरण हे सुद्धा पुणे या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर पहा मोसी नदीवर असणारे वारसगाव धरणावरती तुम्हाला वीरबाजी पालसकर हा जलाशय पाहायला मिळतो. त्यानंतर आहे गोदावरी नदी, यावरती तुम्हाला गंगापूर हे धरण, तसेच दारणा नदी इथे तुम्हाला दारणा हे धरण पाहायला भेटेल आणि हे दोन्ही धरण जे आहेत ते नाशिक या जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळतील. त्याबरोबर आपण पाहत आहोत महत्त्वाचा घटक, यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे महाराष्ट्रातील आंतरराज्यीय धरण प्रकल्प. इथे आता तुम्हाला कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर पहा इथे मी तुम्हाला दिलेला आहे कोणता प्रकल्प आहे आणि तो कोणत्या 2 राज्यांदरम्यान किंवा कोणत्या एकापेक्षा अधिक राज्यांदरम्यान आहे. मग इथे तुम्हाला प्रकल्प दिला जातो आणि त्याचे सहकारी राज्य विचारले जातात किंवा सहकारी राज्य दिली जातात आणि त्या दोन्ही दरम्यान कोणता प्रकल्प आहे हे तुम्हाला विचारलं जातं. तर पहा पेच प्रकल्प जो आहे तो आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांदरम्यान. त्यानंतर आहे कालीसराय प्रकल्प, तो आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांदरम्यान. त्यानंतर आहे बावनथडी, याच्यावरती आहे राजीव सागर हा जलाशय, तर हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दरम्यान येतो. आता पहा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दरम्यान तुम्हाला हे 3 प्रकल्प पाहायला मिळतात. यामध्ये पेच, कालीसराय आणि बावनथडी हे 3 प्रकल्प येतात. तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर पहा दूधगंगा नदी आहे, यावरती तुम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटक ही 2 सहकारी राज्य दिसतील. लोअर पैनगंगा आणि लेंडी प्रकल्प हे तुम्हाला महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांदरम्यान दिसेल. त्याचबरोबर तिलारी हा एक प्रकल्प आहे जो महाराष्ट्र आणि गोवा या राज्यादरम्यान आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सरदार सरोवर, इथे तुम्हाला नर्मदा सागर हा जलाशय पाहायला भेटेल. हा प्रकल्प मात्र 4 राज्यांमध्ये विभागला गेलेला आहे. तो आहे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांदरम्यान. तर यामध्ये आपण महत्त्वाचे जे काही नद्या आहेत त्यावरती असणारी धरणे, त्याचबरोबर तुमचे जे काही प्रकल्प आहेत, जलाशय, ठिकाणं ही आपण पाहिलेली आहेत. ही अगदी तुम्ही तोंडपाठ करून ठेवायची आहेत. पोलीस भरतीला कोणत्याही जिल्ह्यात जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचा हक्काचा 1 मार्क तो तुम्हाला इथून मिळणारच आहे. अशाच आणखीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.